हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी साबुदाणा वडा बनवणार आहे। यासाठी येथे मी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा छान भिजलेला आहे। साबुदाणा वडा बनवण्यासाठी येथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे, तसेच उकडलेले 2 बटाटे घेतलेले आहे आणि हिरवी मिरची सुद्धा घेतलेली आहे। सुरुवातीला या शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आणि या मिरचीचा ठेचा करून घ्यायचा। साबुदाणा मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। यामध्ये बटाटा छान बारीक करून टाकून घ्यायचा। नंतर यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा, पत्ता बारीक चिरून घेतलेला, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या, तसेच जिरे पावडर, धनिया पावडर, चवीनुसार मीठ, जास्त तिखट जर हवे असेल तर थोडी लाल मिर्च पावडर। हे छान मिक्स करून घ्यायचं। हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। नंतर यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा। नंतर हे छान मिक्स करून घ्यायचं। हे मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे। हे वडे तयार करण्यासाठी तयार झालेले आहे। आता या मिश्रणाचे आपण छान छोटे छोटे वडे तयार करून घेऊ। अशा प्रकारे वडे तयार करून घेतलेले आहे। गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेले आहे। छान गरम झालेले आहे। नंतर यामध्ये वडे तळून घ्यायचे। छान मंद गॅसवर तळून घ्यायचे। प्रकारे सर्व वडे तळून घ्यायचे। अशा प्रकारे सर्व वडे तळून घेतलेले आहे। असे हे साबुदाणा वडे खूप क्रिस्पी झालेले आहे, तुम्ही बघू शकता, आणि खायला खूप टेस्टी लागतात। हे खमंग क्रिस्पी साबुदाणा वडे तुम्हाला जर आवडले असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।